श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर मी तुम्हाला छोटीशी माहिती आहे ती सांगणार आहे। तर आपलं 24 तारखेला जे आहे 24 मार्च हुताशनी पौर्णिमा येत आहे आणि होळी येणार आहे। तर त्या दिवशी चंद्रग्रहण दाखवलं आहे की चंद्रग्रहण पण त्या दिवशी येणार आहे। तर आपण सण जो आहे होळीचा तो करू शकतो का, तो बऱ्याच लोकांना प्रश्न असेल आणि त्याविषयी पण शंका असतील ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चंद्रग्रहण जे आहे ते त्या दिवशी येणार आहे। तर आपली पौर्णिमा जी तो प्रारंभ होणार आहे 24 तारखेला सकाळी 9:56 प्रारंभ होईल पौर्णिमा आणि समाप्ती जी आहे ती 25 तारखेला दुपारी 12:30 समाप्त होणार आहे पौर्णिमा। तर आपण करू शकतो का, जर ते चंद्रग्रहण आहे त्याचा जो इफेक्ट असतो, आपण जे बोललं जातं चंद्रग्रहणाचे जे नियम असतात किंवा जो काही प्रभाव असतो तो आपल्यावर पडेल का, किंवा आपण पूजा पाठ जे असतात ते करू शकतो का। तर आपल्या देशामध्ये भारतामध्ये ते चंद्रग्रहण दिसणार नाहीये आणि आपल्या तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय, तर बाहेर जे स्पेन इंग्लंड दुसरे जे देश आहेत त्या देशांमध्ये त्याचा प्रभाव बघायला मिळणार आहे। भारतामध्ये तसं काही एक दाखवण्यात आलेलं नाहीये किंवा असा की आपल्याकडे पाहण्यात येणार नाहीये भारतामध्ये। त्यामुळे निश्चिंत राहा आणि ज्या सेवा असतात आपल्या होळीच्या दिवशी ज्या सेवा असतात त्या आपण निश्चितच करू शकतो। होलिका पूजन जे असतं, होलिका दहन जे असतं ते आपण नक्कीच त्या दिवशी करू शकतो। त्याच्यात काही म्हणजे प्रभाव नाहीये किंवा पूजा पाठ जे असतं, उपाय असतो, सेवा असतो, या आपण नक्कीच करू शकतो। होळीच्या दिवशी ज्या काही सेवा असतात त्या ज्या सेवा असतील त्या आपल्यापर्यंत नक्कीच येतील एक एक व्हिडिओ करून, ते नक्कीच बघा आणि त्या प्रकारे आपण म्हणजे पूजा करू शकतो। यामुळे मनात शंका कुठलीही न घेता आपण त्या दिवशी पूजा करा। चंद्रग्रहणचा याच्याशी काही एक म्हणजे प्रभाव पडणार नाही होळी पूजनाविषयी, एवढंच मला सांगायचं होतं। तर निश्चिंत राहा आणि आपली सेवा जी ती कंटिन्यू करा। चला मग श्री स्वामी समर्थ।